पण हा जो माझा देश आहे, हा माझा देश, हा चांगला वाईट भला बुरा गोरा काळा आहे, हा माझा. पण अरे तो समृद्ध पाहिजे ना, नैतिकदृष्ट्या सुद्धा तो समृद्ध पाहिजे. आणि समृद्धीची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतापूर्ण जायला पाहिजेत, म्हणजे आर्थिक प्रश्न. आणि ज्याला मी जर माझा समाज म्हणत असेल तर त्याच्या सगळ्या ऐतिहासिक जो बॅगेज आहे, वारसा आहे, म्हणजे उच्च नीचतेचा विषम, तो बदलायला मला माझ्या परीने काम करायला पाहिजे. तर मी नम्रतेने म्हणतो की आपण चाणक्य मंडलमध्ये तो प्रयत्न करतो. 1 मे 1960चं दरडोई उत्पन्न 645. मी म्हणतोय हे की आजचा विषय नेहमीपेक्षा जास्ती सहनशक्तीपणाला लावून मात्र जीव ओतून ऐकायला लागेल. मला माहिती आहे काय येणार आहे. मला म्हणायचं ॲक्च्युली मला हे फॅसिनेटिंग वाटतं, फॅसिनेटिंग आहे ॲक्च्युली. नुसतं एरवी काही प्रवचनात आणि असं कळणार नाही, असं पटकन एकदम आकड्यांच्या मधनं समोर येतं. 1 मे 1960 दरडोई उत्पन्न 645. आज 63,000 काहीतरी. वाटायला वाटू शकतं 100 पट वाढ आहे, पण विसरू नका की 50 वर्षात आहे. मग मी इथपर्यंत पोचलो होतो की गणित कच्चं असेल त्यांना वाटेल की 50 वर्षात 100 पट म्हणजे दर वर्षाला 2%. 2%. तर GDP ग्रोथ रेट निव्वळ गणित ज्यांचं चांगलं आहे त्यांना माहिती आहे की 50 वर्षात 100 झालेला असेल तर दर वर्षाला 2% नाही आहे, तो इफेक्टिव्हली 1.5% वगैरे निघेल. आणि मग अचानक जाणवेल की जर 50 वर्षाच्या रेंजवर GDP ग्रोथ रेट, राज्याचं निव्वळ उत्पन्न भागिले लोकसंख्या इज इक्वल टू दरडोई उत्पन्न, तर दरडोई उत्पन्नातली सरासरी वाढ जर 1.5%च्या आसपास, हे काय बरं नाही अचीवमेंट्स. आजच्या तारखेला महाराष्ट्र एक भारतामधलं प्रगत राज्य आहेच आर्थिकदृष्ट्या सुद्धा. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न भारताच्या सरासरीच्या वर आहे हे सांगितलंच, पण देशामध्ये क्रमांक 2चं आहे. राज्य पाहता राज्य क्रमांक 1वर हरियाणा आहे आणि महाराष्ट्राचं 63,000 काहीतरी आहे, हरियाणा 64,000. मी लेटेस्ट आकडा सांगतोय तुम्हाला, 31 मार्च 2010चा फायनल जो हाताशी उपलब्ध आहे. हरियाणा क्रमांक 1वर आहे आणि ते 64,000 काहीतरी. हरियाणा दिल्लीच्या जवळ आहे. ते गुडगावला सगळ्या इंडस्ट्रीज वाढल्या प्रचंड. भाकरा नंगलचा प्रचंड फायदा हरियाणाला होतो. जमीन सुपीक, शेतीमधनं पण विकास आहे आणि औद्योगिक पण प्रचंड विकास आहे. सॉफ्टवेअरचं हरियाणातलं गुडगाव हे एक मेजर केंद्र आहे. तेव्हा काही आश्चर्य बाळगा. आणि हरियाणातला शेतकरी म्हणजे जाट शेतकरी जबरदस्त कष्टाळू आहे, बुद्धिमान आहे. त्यांनी जीव ओतून शेतीचं रूप बदललेलंच आहे. खरं वस्तुस्थितीच आहे ही. हरियाणा क्रमांक 1वर आहे राज्य म्हणून, महाराष्ट्र 2वर आहे. स्वातंत्र्य मिळताना हे चित्र नव्हतं. स्वातंत्र्य मिळताना बंगाल क्रमांक 1वर होता. तो ब्रिटिश राज्य पद्धतीचा वारसा होता. कलकत्ता हे त्यांचं 1911 पर्यंत राजधानी असल्यामुळे उद्योग व्यवसाय चालू झाले, वाढले. आणि एक वस्तुस्थिती ही आहे की बंगालवर जसा डाव्या विचारांचा प्रभाव वाढला आणि पुढे सत्तेमध्येच मार्क्सवादी आले, यानंतर बंगालच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम झालेला आहे. कलकत्ता पण मागे पडत गेलं. मी सांगून झालंय की महाराष्ट्राचं सुदैव की नेतृत्व महाराष्ट्राचं यशवंतराव चव्हाणांकडे होतं. त्यांना काळ वेळ कळली, त्यांनी सुज्ञ धोरणं आणली, म्हणून कलकत्त्याच्या जागी मुंबई फार वेगाने पुढे गेली. आणि हे मी नुसतं स्टॅटिस्टिक्स सांगण्याकरता नाही सांगतोय, तर 40 वर्षांपूर्वी जे कलकत्ता मुंबईत घडलं, म्हणजे कलकत्ता मागे पडायला लागलं, बंगाल मागे पडायला लागलं, त्याची जागा क्रमाक्रमाने बंगालच्या जागी महाराष्ट्र आणि कलकत्त्याच्या जागी मुंबई आलं. ते मित्र हो सध्या मुंबई आणि दिल्लीच्या संदर्भात घडतंय उलट. आता महाराष्ट्र आणि मुंबई मागं पडतंय आणि अतिशय वेगाने सर्व घटकांच्यावर दिल्ली फार वेगाने पुढे जाते. ह्याचे नेमके तपशील तर पुढे येणारच आहेत, पण विकसित महाराष्ट्र सध्या मागं पडतोय ही वस्तुस्थिती आहे. काही त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचा आणि आत्ता सत्तेत कोण आहे याचा संबंध नाही. महाराष्ट्राला जर आपल्याला आणि सर्व सत्ताधारी आणि विरोधकांना मिळून मोठं करायचं असेल तर आज खडबडून जागवणं आवश्यक आहे. आकडे ऐकायला महाराष्ट्राचे मोठे वाटतील. विदेशी गुंतवणूक FDI महाराष्ट्र क्रमांक 1वर आहे. काय विशेष आहे? माझ्या मनामध्ये येणारी उपमा आहे की सचिन मुळातच इतका ग्रेट बॅट्समन आहे की तो एखाद्या इनिंगमध्ये 15वर जरी आउट झाला तरी तो जगातला हायेस्ट रन गेटर असतोच. किंवा सचिन जर म्हणायला लागला की 15वर काय चाललेलं आहे,
माझ्या टेस्ट क्रिकेटमध्ये 13,000 काहीतरी रन झाल्या, वन डे मध्ये 15,000 का आता 17,000 काहीतरी झाल्या, माझी सेंचुरी ते तुला दिसत नाही का? अरे मान्य सगळं, पण आत्ता 15वर झालाच ना आउट. करेक्ट. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची सुद्धा कहाणी मग ही आहे. पहिला मोमेंटम खूप असल्यामुळे महाराष्ट्र पुढे आहे. आणि आज नुसतं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर वरकरणी वाटतं. मला माहिती आहे की सत्ताधारी ते आकडे फेकणार आहेत तुमच्या तोंडावर, आणि विरोधकांचा अभ्यास आहे का नाही याचीच मला शंका आहे. विरोधी पक्ष म्हणून सुद्धा सिन्सिअरली त्यांचं काम करतात का याचीच मला शंका. अन्यथा कितीतरी महत्वाच्या बेसिक मुद्द्यावर त्यांनी सरकारला कधीच धारेवर धरा लावलं होतं, सरकारची चांबडी सोलून ठेवली होती. तो रोल आहे लोकशाहीतला विरोधी पक्षांचा. त्याच्यासाठी हा करावा लागणार, हा अभ्यास आहे. तर सत्ताधारी तोंडावर आकडे फेकतील की FDI विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. आकडा वाटतो क्रमांक 1 वर आहे, पण जर पाहायला गेलं त्या प्रत्येकातला मग तपशील, मग जागा होणं आपण चालू होईल. उदाहरणार्थ, आर्थिक विकासाच्या सर्व निकषांवर आपल्याला गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश तर महाराष्ट्राला मागं टाकून पुढे जाताना दिसतातच. तो भारत आहे, भारताचा विकास आहे. तो मला वाटतं सगळ्यांना आनंद असावा. मला त्याचं नाही दुःख, महाराष्ट्र मागे पडण्याचं दुःख आहे. तो पडतोय. आणि अर्थातच नुसतं दुःख नाही, राग पण आहे की त्या मागे पडणाऱ्या महाराष्ट्राकडे मग राज्यकर्त्यांचंही लक्ष नाही. आणि विरोधी पक्ष हाही लोकशाहीतला राज्यकर्ता वर्गच म्हणायचा आहे. जणू घेणं देणं नसल्यासारखा कारभार चालू आहे. आणि जुन्या पुण्याईवर, बाप कमाईवर जे मोठे आकडे महाराष्ट्राचे वाटतात त्याच्यावर चालू आहे. तो कॉन्ट्रास्ट सांगायला मी हे 2 आकडे सुरुवातच करताना शेजारी ठेवले. एक मे 1960 नाही आहे खरं, 61 आकडा आहे तो. दरडोई उत्पन्न 645, आता 63,000 काहीतरी. आकड्यावर जाऊ नका, सरासरी 1.5% आसपास येतं. आणि त्या सगळ्या आकड्यामध्ये इन्फ्लेशन, चलन फुगवटा घाला, महागाई घाला, मग लक्षात येणं चालू होईल की अरे हे बरोबर नाहीये. आता ऐकलेल्या आकड्यामध्ये मी सांगतो तो आणखीन एक डेटा ऍड करत चला. मला रसायन समोर कोणतं आणि कसं तयार होतं हे तुम्ही मला सांगा. महाराष्ट्राच्या आर्थिक चित्रामधून जर मुंबई पुणे बेल्ट बाजूला काढला, प्लीज होल्ड युअर ब्रेथ. महाराष्ट्राच्या आर्थिक चित्रातून जर मुंबई पुणे बाजूला काढलं तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहारच्याही खाली जातो. कसं गारगार वाटतं ऐकायला. अरे ठीक आहे की आपण पुण्यात बसलो, पण महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई पुणे आहे काय? देशामधला सर्वात औद्योगिकरण झालेला बेल्ट आहे मुंबई पुणे. त्याला तो एक्सप्रेस वेही नव्हता. आणि ज्येष्ठांना आठवत असेल की नुसतं मुंबई पुणे प्रवासाला सरासरी वेळ 5.5 तास लागायचा. एक वेळ अशी होती की 5.5 तासात आला मुंबई पुणे, तर आज तुझं नशीब चांगलं आहे की मस्त झालं, आज मी 5.5 तासात आलो. मग एक्सप्रेसवे झाला. आणि जागतिक दर्जाचा म्हणावा असा निदान काही काळ तो एकटा एक्सप्रेसवे होता. आता भारत आहे फास्ट ट्रॅकवर. भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत आहे. अपेक्षित वेगाने नसेल, मला अपेक्षित वेगाने नसेल, माझं म्हणणं आहे ह्याच्यापूर्वीच व्हायला होतं, पण विकास होतोय, वेगाने पुढे सरकतोय भारत देश. इंडिया हॅज अराइव्ड जगाच्या सीनवर. इन्फ्रास्ट्रक्चर आपला आणखीन खूप वेगाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे, पण त्या चित्रामध्ये महाराष्ट्र मागे पडतोय. प्रश्न नुसता ह्या तुलनेचा पण नाहीये. असे अनेक आकडे येतील की जिथे मित्र हो ओरिसा महाराष्ट्राला मागे टाकते. उदाहरणार्थ, आपण दरडोई उत्पन्न म्हणालो, पर कॅपिटा GDP, पण आर्थिक विकास नुसता पर कॅपिटा GDP वर नाही मोजतायत. खरं म्हणजे विकास मोजायचा आहे पर कॅपिटा व्हॅल्यू ऍडिशन. मराठी शब्द आहे मूल्यवृद्धी. महाराष्ट्राचा आर्थिक बेसच मोठा आहे. महाराष्ट्राने लोकसंख्या वाढीचा वेग आणलाय नियंत्रित. तो भारताच्या सरासरीच्या खाली आहे महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा वेग. तेही गणित मी सांगणार आहे. महाराष्ट्राचा महाराष्ट्र म्हणून लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या सरासरीच्या खाली आहे. भारताची आता 19 पॉइंट काहीतरी ही लोकसंख्या वाढीचा वेग आहे. महाराष्ट्र 18.5. पण दर दशकातली महाराष्ट्राची जर लोकसंख्या वाढ पाहिली, प्रत्यक्ष लोकसंख्या वाढ, तर ती देशाच्या सरासरीच्या वर आहे. आकडे ताप देणं चालू करतील, पण हे 2 आकडे शेजारी ठेवले. स्वतः महाराष्ट्राचा म्हणून लोकसंख्या वाढीचा वेग देशाच्या सरासरीच्या खाली, पण जी निव्वळ लोकसंख्या वाढ आहे ती मात्र देशाच्या सरासरीच्या वर. ताबडतोब तुम्हाला अर्थ लक्षात येईल की याचा अर्थ महाराष्ट्रातली लोकसंख्या मुख्यतः मायग्रेशननी वाढते. मायग्रेशन, ती लोकसंख्या वाढ, इथली जनता आणि तिची 17.5 मायग्रेशननी वाढते. प्रश्न
मराठी विरुद्ध अमराठी, हिंदी विरुद्ध अमुक असं नाही, भांडणाचं नाहीच आहे. पुढे आपण मुंबईपाशी पण येणार आहोत, कारण मुंबईच्या विकासाचा प्रश्न हा नुसता मुंबई पुण्याचा नाही, महाराष्ट्राचा तर त्याहून नाही, भारताचा आहे. आणखी एक आकडा शेजारी ठेवला तरी मला तर वाटतं बोचणं चालू होणार आहे. महाराष्ट्राचा जीडीपी, स्टेट जीडीपी देशात नंबर 1चा आहे. तो 6 लाख काहीतरी कोटी एवढा महाराष्ट्राचा जीडीपी निघतो. त्या आकड्यांचा आवाका नसेल तर आपल्याला वाटायला मोठा वाटेल, पण ठीक आहे हो, महाराष्ट्राचा जीडीपी, त्यामुळे पर कॅपिटा जीडीपी पण आपला मोठा निघतो. बिग डील, नॉट अ बिग डील. लोकसंख्येने भागलं. आता मग त्याच्या शेजारी हा मी सांगतोय तो आकडा ठेवा, तो म्हणजे महाराष्ट्रातलं दारिद्र्य देशाच्या सरासरीच्या वर आहे. आज देशाच्या स्टॅटिस्टिक्सनुसार संपूर्ण भारतातली एकूण दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या आहे 27%. महाराष्ट्रातली दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या आहे 31%. म्हणजे दरडोई उत्पन्न खूप, देशात नंबर 2, पण दारिद्र्य महाराष्ट्रामध्ये जास्ती. चा अर्थ येतो का लक्षात? माझं म्हणणे काही गुंतागुंतीचं नाही की या राज्यात आर्थिक विषमता विचार करणाऱ्या कुणाही संवेदनशील माणसाला बोचावी इतकी आर्थिक विषमता आहे. केरळचा जीडीपी कमी असेल, पण केरळमधलं दारिद्र्य गेलेलंच आहे जवळजवळ. हरियाणा जीडीपी महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. हरियाणा राज्य छोटं, लोकसंख्या कमी, त्यामुळे तो जो जीडीपी आहे तो त्यांच्या लोकसंख्येने भागल्यावर हरियाणाचं दरडोई उत्पन्न निघतं जास्ती. पण हरियाणातलं दारिद्र्य, हरियाणात जवळजवळ दारिद्र्य शिल्लक नाही. महाराष्ट्र नंबर 2. तरी हे लक्षात घेऊयात की नंबर 2 वर ढकलला गेलाय. अशी मधली वर्षात की महाराष्ट्र नंबर 1 वर होता, मग महाराष्ट्र का पंजाब, अलीकडे काही कारणामुळे पंजाबही आकड्यामध्ये मागं पडलाय. सध्या हरियाणा नंबर 1 वर. मग त्यामध्ये परत आणखी जर लक्षात घेतलं आपण की महाराष्ट्र हे सर्वात शहरीकरण झालेलं राज्य आहे. देशामध्ये शहरीकरणाचे 2 निकष, एक शहरी क्षेत्रामधली लोकसंख्या, तर या निकषावर तमिळनाडू आहे सर्वात जास्ती शहरीकरण झालेलं. पण दुसरं शहरी भागातून निर्माण होणाऱ्या संपत्तीची कॉन्ट्रीब्युशन जीडीपीला, महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 42% लोकसंख्या शहरी भागात राहते. आणि महाराष्ट्राची त्याला अर्थव्यवस्थेची रचना, स्ट्रक्चर ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचे 3 सेक्टर्स, प्रायमरी म्हणजे शेती, सेकंडरी म्हणजे मुख्यतः उद्योग, पण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. तर 61 सालचं सुद्धा चित्र आपल्याला दिसेल की शेतीमधून महाराष्ट्राच्या जीडीपी पैकी 31% संपत्ती येत होती आणि लोकसंख्येपैकी 75% लोकसंख्या शेतीवर उत्पन्नाचं प्राथमिक साधन म्हणून अवलंबून होती. त्या 61 साली शेतीमधून 31% येत असताना उद्योगांच्या मधनं होते 23% आणि सेवा क्षेत्रामधनं होते सुमारे 45%. म्हणजे एक तर वैशिष्ट्य दिसतं की 61 साली सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं योगदान जीडीपीला जास्ती होतं. त्याच्या खालोखाल कृषी, त्याच्या खालोखाल उद्योग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आजच्या तारखेला तो आकडा सांगायच्या आधी द्विरुक्ती असली तरी असा कॉन्ट्रास्ट लक्कन लक्षात तेव्हा बोचलाच पाहिजे. माझं म्हणणं खरं म्हणजे 61 साल शेतीमधून उत्पन्नातला वाटा जीडीपीतला 31% आणि शेतीवर अवलंबून लोकसंख्या 75%. आत्ता महाराष्ट्राच्या जीडीपी पैकी 11% शेतीतून, पण आजही महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी सुमारे 70% लोकसंख्या शेतीवर थेट अवलंबून आहे. 4 कोटीची 12 कोटीपाशी पोहोचली. 4 कोटीच्या 75% होते शेतीवर अवलंबून, म्हणजे सुमारे 3 कोटी. आता 12 कोटीच्या सुमारे 70% म्हणजे 8 कोटीपेक्षा जास्ती. जमीन तेवढीच. महाराष्ट्राची एकूण टोटल शेत जमीन पाहिजे झाली तर ती 6 लाख हेक्टरपेक्षा थोडी जास्ती निघते. जमीन कुठं वाढली? जमीन तेवढीच. फार तर शेतीची तंत्र बदलली. मध्ये हरित क्रांती सुद्धा 70च्या दशकामध्ये झाली, उत्पादकता वाढली, पण महाराष्ट्राच्या शेतजमिनीची उत्पादकता मुळात जमिनीच्या वैशिष्ट्यामुळे कमी आहे, वैज्ञानिक वैशिष्ट्यांमुळे. आणि गहू, तांदूळ, ज्वारी अशी कोणती पिकं म्हणली तर देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्राचं सरासरी उत्पादन 1/3 आसपास येतं. प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादकता.
म्हणजे विदारक चित्र येईल आपल्यासमोर की शेतीमधून महाराष्ट्राच्या GDPला 11%, शेतीचं योगदान 31वरनं 11वर आलं, पण शेतीवर अवलंबून लोकसंख्या राहिली 70%च्या आसपास. त्या लोकसंख्येचा आकडा मोजला तर दिसेल 8 कोटी. ग्रामीण भागातलं दारिद्र्य जसं डोळ्यांनी पाहून कळेल तसे पुस्तकावर माझं म्हणणे कळणं चालू झाल्यावर अंगावर येईल. आजच्या चित्रात शेतीतून 11%, उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतून 21% आणि सेवा क्षेत्रामधून 68 पॉइंट काहीतरी, खरे 69 मानले पाहिजेत. कारण की पुन्हा मुंबई हा बेस असलेलं ते मुख्य केंद्रच मुळी आर्थिक गोष्टींचं आहे. फायनान्स, त्या सर्व्हिसेस आहेत, स्टॉक मार्केट, बॉम्बे स्टॉक सेन्सेक्स सेन्सिटिव्ह इंडेक्स आणि सॉफ्टवेअरची झालेली प्रगती. सर्व्हिस सेक्टरमध्येच महाराष्ट्र पुढे दिसतो. तरी त्याचा अर्थ कळणाऱ्यांना येईलच ठळकपणे लक्षात की म्हणजे खरं सोपा शब्दात सांगायचं तर आज महाराष्ट्रात ज्यांना पैसा मिळतो त्यांना तसा मजबूत मिळतो, नाही मिळत ते टाचा घासत कुत्र्याच्या मौतीने आजही जगतायत. तुम्हाला हे चित्र चांगलं वाटतं का? विचार करा. मला नाही वाटत. संपत्ती हवी, समृद्धी हवी, पण माझ्या मनात पक्की क्लॅरिटी ह्याची पण आहे की त्या संपत्तीचं समतापूर्ण वाटप समाजाच्या सर्व घटकांमध्ये झालं पाहिजे. नाही झालं, वाटायला वाटली संपत्ती वाढली आणि बघा की आता आली की समृद्धी. मी अनेकदा गमतीने, ती बोचरी गंमत आहे, ब्लॅक ह्युमर म्हणतात त्याला, की देशस्थितीमुळे कधी फारच उदास झालात आणि तुम्हाला झोप येईना झाली तर संध्याकाळच्या वेळी जंगली महाराज रोडला जा किंवा सूर्यास्तापूर्वी अर्थात फर्ग्युसन रोडला जा. त्यातले फर्ग्युसन रोडने मी आत्ता त्रास देत नाही तुम्हाला, पण जंगली महाराज रोड खचून लोकांनी भरलेला असतो, दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या असतात, एकही हॉटेल रिकामं नसतं आणि मस्त छान जल्लोष करत लोक एन्जॉय करत असतात. या देशाला काहीही प्रश्न शिल्लकच नाही. तुम्हाला जसं हवं असेल की सुटलेच सगळे प्रश्न. संध्याकाळच्या वेळी जंगली महाराज रोड, मॅगडीचं कोणतंही दुकान, पण विचार करणाऱ्याला लक्षात येईल की अरे इथली नुसती संपत्ती आणि तौलनिक दारिद्र्य वाढलं, विषमता वाढली. साधा जरी आपण हा विचार केला की महाराष्ट्राच्या लोकसंख्या 42% आता शहरात आहे, तरी 70% शेतीवर प्राथमिक उत्पन्नाचं साधन म्हणून अवलंबून आहे. म्हणजे येतोय का लक्षात आपल्या? आणि ग्रामीण भागातलं सोडून शहरात झोपडपट्टीत राहतील, गटाराच्या काठावर राहतील, पण शहरात राहतील. मग कल्पना करा की ग्रामीण भागातली स्थिती किती विदारक सुद्धा असेल. आहेच विदारक. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा शेतीविषयक धोरणांनी खरं तर एक प्रकारे शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केलेलं आहे. तौलनिक असे अनेक आकडे नुसते जरी भरभर आपण पाहत गेलो तरी दिसेल माझ्या या वाक्याच्या हे सारांश आहे. महाराष्ट्र मागे पडतो आहे. देशाच्या चित्रात महाराष्ट्र नुसता राजकीय आणि सामाजिकवर थोडं आपलं बोलून झालंय, आता आर्थिक सुद्धा चित्रामध्ये महाराष्ट्र मागे पडतोय. कलकत्त्याच्या जागी मुंबई आलं तसं आता मुंबईच्या जागी दिल्ली होत आहे. आणि प्रश्न नुसता कलकत्ता मुंबई दिल्ली मधलं हे आर्थिक विकासाचं केंद्र आता मायग्रेट होत आहे, हलतंय, हा नाहीये, जनसामान्यांपर्यंतच आहे. त्यामुळे मिळणाऱ्या संधींचा आहे, जीवनामध्ये सर्वांना समान संधी ह्याचा आहे. कृषीच्या विकासाचा दर चालू वर्षी हा महाराष्ट्राचा आकडा वाटायला वाटतो देशाच्या वर आहे. चालू वर्षी देशातलं कृषीचं उत्पादन 2.8% वाढलं, महाराष्ट्राचं 4.5% वाढलं. पण त्याच्यामध्ये विसरू नकोत की आपण देशात 5व्या नंबरवर होतो आणि गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि आंध्र प्रदेश हे कृषीमधल्या विकासामध्ये आपल्या पुढे आहेत चालू वर्षी. ते मी तुम्हाला हरियाणा नंबर 1 वर सांगितलं आणि आपण 2. ती एक तांत्रिकता असल्यामुळे म्हणता येतं की आपण सरासरी दरडोई उत्पन्नात नंबर 2 वर आहोत, पण दरडोई मूल्यवृद्धी मध्ये मात्र खूप खाली आहोत. ओरिसा सुद्धा पुढे. कारण की राज्यांचे क्रम लावताना युनियन टेरिटरी लक्षात घेतल्या जात नाहीत. त्या जर लक्षात घेतल्या तर दिसेल की मग पर कॅपिटा GDP मध्ये दिल्ली पुढे आहे महाराष्ट्राच्या, आपण म्हणून फार विशेष नाही, ठीक आहे, पण गोवा पण पुढे आहे महाराष्ट्राच्या आणि पॉंडेचेरी पण पुढे आहे. धक्का बसायची तयारी ठेवून ऐकून ठेवा की अंदमान महाराष्ट्राच्या पुढे आहे. अंदमानचा सरासरी पर कॅपिटा GDP महाराष्ट्रापेक्षा पुढे आहे. तुम्हाला कळत नाही की राज्यांच्या नुसत्या यादीमध्ये, ती राज्य नाही आहेत म्हणून नाही, राज्यांच्या यादीत नंबर 1 हरियाणा, महाराष्ट्र नंबर 2, तर आम्ही कसे नंबर 1 वर होतो ते 2 वर गेलो. असे कुठलेही भरभरभर नुसते आकडे पाहायचे झाले तरी उद्योग व्यवसायांच्या मध्ये
चालू वर्षी देशातला विकास 8% वेगाने झाला, महाराष्ट्रातला 6.8, म्हणजे सरासरीच्या खाली. आणि नुसतं सरासरीच्या खाली नव्हे, तर जर राज्यांचा जरी क्रम लावला तरी चालू वर्षी महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रातल्या विकासामध्ये 9व्या नंबरवर येतं. 9, महाराष्ट्राच्यावर 8 राज्यात. आणि 8तली बाकीची कोणती आहेत असतील ती सोडून द्या, पण त्यामध्ये बिहार आहे. उद्योग क्षेत्रातल्या विकासामध्ये चालू वर्षीचे ताजे आकडे आहेत तेव्हा बिहार महाराष्ट्राच्या वर आहे. सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर की जीडीपी मध्ये ज्याची कॉन्ट्रीब्युशन आता 68-69% आहे, ते ठीक आहे, 68-69% आहे, पण देशाची सरासरी सेवा क्षेत्रातला विकासाचा दर 8.9, चालू वर्षी महाराष्ट्रातला सेवा क्षेत्राचा विकासाचा दर 8.5. बरं, 8.5च्या सहित आपण आहोत 6व्या नंबरवर. आणि जसं उद्योग क्षेत्रात ओरिसा पुढे, बिहार पुढे, तसं सेवा क्षेत्रातल्या विकासात मित्र हो, बिलीव्ह इट ऑर नॉट, ओरिसा महाराष्ट्राच्या पुढे. निकष आणि आकडे कितीही जीडीपीची तुलना करता येईल, दारिद्र्य रेषेची तुलना करता येईल, आहे या सिंचन क्षमता. मी यशवंतराव चव्हाण आणि अण्णासाहेब शिंदे यांच्यातला वैचारिक मुद्दा, मी त्याला वाद पण म्हणत नाही, दोन्ही प्रगल्भ व्यक्तिमत्वांनी संयम आणि योग्य परिघामध्ये ते आपापले मुद्दे मांडले. पण शेतीच्या विकासाकडे झालेलं दुर्लक्ष, तर महाराष्ट्रामध्ये मुळात शेतीखालच्या जमिनीची टक्केवारी कमी, डोंगरदऱ्या, महाराष्ट्राच्या जमिनीत कॅल्शियम आढळून येतं, जास्तीचं आयर्न आढळून येतं, आणि छान उपजाऊ म्हणावी तर ती मग विदर्भातली. पण मग विदर्भामध्ये सिंचन प्रकल्प कमी. विदर्भ हा निश्चित पर्जन्यमानाचा प्रदेश, ॲश्युअर्ड रेनफॉल म्हणून चालतो, पण कापूस हे मुख्य पीक. पिकाखालची क्षेत्र पाहायची झाली तरी दिसेल की उसापेक्षा 3 किंवा 4 पिकांखाली क्षेत्र जास्ती आहे. उसापेक्षा ज्वारीखाली जास्ती आहे, तांदळाखाली जास्ती आहे, कापसाखाली जास्ती आहे, आणि कडधान्यांखाली जास्ती आहे. पण महाराष्ट्राची मुळात सगळे जर जलसंपत्ती वापरली तर एकूण शेत जमिनीपैकी जास्तीत जास्त 30% जमीन सिंचनाखाली आणता येईल. हे महाराष्ट्राच्या शेतीचं चित्र. 50 वर्षाच्या प्रगतीनंतर आज 17% आहे. सिंचनाखाली आणलेली जमीन 17% आहे. पण निर्माण केलेल्या सिंचन क्षमतेपैकी सरासरी 25 ते 40% प्रत्यक्षात सिंचन होतं. मला नाही वाटत की कोणीही आकड्यांनी गडबडून जावं. एक साधा सोपा त्याचा अर्थ आहे की एखादं धरण बांधलं, या धरणामधनं 100 एकरला पाणी मिळणं अपेक्षित आहे, ठीक आहे, प्रत्यक्षात 25 किंवा 40 एकरलाच मिळतंय. म्हणजे आधीच फाल्गुन मास, त्यात उल्हास, त्यात दारू प्याला, त्यात विंचू चावला, आधीच मरकट, हे सगळं जे आहे, किंवा मराठीतली छान दुःखद बोचरी पण छान म्हण म्हणजे दुष्काळात 13वा महिना. मग आता हेही विसरू नका की भारतामध्ये सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. पण फेब्रुवारी ते जून म्हणजे उन्हाळ्याचा काळ, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे सर्वात जास्ती टँकर पण महाराष्ट्रातच द्यावे लागतात. आणि कहाणी इथे संपत नाही, कहाणी इथे सुरू होते. सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात, पाणी टंचाईच्या काळातल्या टंचाईमुळे सर्वात जास्ती टँकर आहे महाराष्ट्रात, ठीक आहे. त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंतर्गत सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहेत. आणि फेब्रुवारी ते जून सर्वात जास्ती पिण्याच्या पाण्याचे टँकर्स पश्चिम महाराष्ट्रात असतात. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती सिंचन प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहेत. आणि फेब्रुवारी ते जून सर्वात जास्ती पाणी टंचाईमुळे टँकर्स पुणे जिल्ह्यात असतात. मग 32-33व्या वर्षीचे नुसते शरद पवार नको आहेत वसंतदादा पाटलांना प्रश्न विचारायला की सिंचन धोरणात गडबड आहे. पिकाखाली क्षेत्र कोणतं, याला ऊस 5व्या, 6व्या, 7व्या नंबरवर येतो. मुळामध्ये सिंचनाची क्षमता कमी, जेवढी केवढी तयार केली ती पण 25 ते 40% वापरली जाते. त्यातलं 80% पाणी ऊसाच्या पिकाला जातं. कारण त्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण आहे, कारखाने आहेत. 233 साखर कारखान्यांच्या पैकी 231 साखर कारखाने तोट्यात चालतात. 2च साखर कारखाने नीट चालतात, आलटून पालटून आहेत.
गिरणा सहकारी नाशिक जिल्ह्यातला किंवा हुतात्मा साखर कारखाना सांगली जिल्हा म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडी ज्याचे अध्यक्ष होते, आता वय झाल्यामुळे ते थांबले, पण थोर माणूस. वाळवा सहकारी म्हणजे अर्थमंत्री जयंत पाटील ज्याचे अध्यक्ष असतात. आलटून पालटून कधी मुंढेंचा जो परळीचा साखर कारखाना येतो नंबर 1 वर. दत्त दिगंबर म्हणजे सारोळे आप्पासाहेब सारे पाटलांचा ह्याचा येतो. आणि दरवर्षीचा तो आत्ता पण लढा नुकताच संपला ना शेतकऱ्याचा, की उसाला भाव द्या, आणि बाकीचे जिल्हे बाकीच्यांनी 1900 किंवा 2000 रुपये दिले. पुणे जिल्ह्यातले कारखाने 1100-1200 देत होते. तो मिटला वाद, आता देत आहेत पुणे जिल्ह्यातले पण आता 1800 रुपये. पण ऊस, त्याला जोडलेले साखर कारखाने, त्यातून आकाराला आलेली सहकारी चळवळ हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा बेस आहे. ऊस क्षेत्र आणि साखर क्षेत्र आणि व्यापक सहकार क्षेत्र आजारी म्हणजे समजून चला की महाराष्ट्र आजारी. तर मग महाराष्ट्र गेली काही वर्ष आजारी आहे आणि आजारपणातनं अजून तो बाहेर निघण्याची लक्षणं आपल्याला दिसत नाही. विलक्षण विषमता त्यातली. खरं म्हणजे सहकार चळवळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या कहाणीचा एक दैदिप्यमान प्रकाशाचा किरण आहे. प्रवरानगर दुष्काळी प्रदेश होता सगळा 1950 पूर्वी, पण विठ्ठलराव विखे पाटलांच्या डोक्यात आलं, चौथी नापास माणूस. पद्मश्री विखे पाटलांनी म्हणजे बाळासाहेबांचे वडील राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा चौथीमध्ये शाळा सोडली. पण कुठून तरी धनंजयराव गाडगिळांची संगत लागली आणि शाळकरी पुस्तकांचं शिक्षण आणि बुद्धिमत्ताचा काय संबंध नाहीये. फार लय बुक शिकलो आणि लय पाठांतरे म्हणजे मी लय शाणा लागून गेलो, हा गैरसमज फक्त हे पुणे मुंबईकडचे आपण असलो तर त्यांचेच असेल. आपला शेतकरी शहाणा आहे, बुद्धिमान आहे, ते गमभनवरनं नाही ठरत. पद्मश्री विखे पाटलांना कळलेलं होतं सहकाराचं महत्त्व, आणि अर्थशास्त्रीय मार्गदर्शन धनंजयराव गाडगिळांचं होतं. आपण पण भाग्य मानलं पाहिजे की धनंजयराव गाडगिळांपासनं ती डॉक्टर वि म दांडेकरांच्या द्वारा नीलकंठ रथ आणि महाराष्ट्राची अर्थशास्त्राची परंपरा ही नुसती पुस्तकी अर्थशास्त्रीय अभ्यासाची नाही. हे महाराष्ट्रातले अर्थशास्त्रीय विचारवंत मातीमध्ये हात घालत होते, तळागाळातल्या समाजाशी एकरूप होत होते, त्यांच्या ज्ञानाचा ढुड्डाचार्याचा फार टिमकी वाजवत फिरत नव्हते. म्हणून पद्मश्री म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगिळांची दोस्ती पण होती. खरोखर वेळात वेळ काढून शिवाजीराव सावंतांनी 2 खंडामध्ये आद्य विखे पाटलांचं चरित्र लिहिलंय. माझं म्हणणे चित्तथरारक कहाणी आहे ती. जसा भगतसिंगचा त्याग चित्तथरारक आहे आणि जसा वैष्णव जन तो तेने कहिये म्हणत निशस्त्र सत्याग्रहींनी छाताडावर लाठ्या काठ्या झेलल्या, वंदे मातरम बंद केलं नाही, हे पण चित्तथरारक आहे. पण तसंच दादासाहेब फाळकेंचं कर्तृत्वही चित्तथरारक आहे आणि विखे पाटलांनी सहकार चळवळ चालू केली, हे पण तितकंच चित्तथरारक आहे. आज वाटतं महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा विकास खूप झाला, पण विठ्ठलराव विखे पाटलांना कोण दारात उभं करत नव्हतं. 1950 पूर्वी नुसतं दारात उभं नाही, वेड्यात काढत होते. हे याला वेड लागलंय म्हटले, हे ते कोणाची तरी संगत लागली त्याला. सरकार दरबारी विखे पाटील फेऱ्या मारायचे, सरकारी अधिकारी पण त्यांना दारात उभे करायचे नाहीत. काहीतरी वेड्यासारखी कल्पना आहे म्हणले. काय सहकार, एक व्यक्ती एक मत, शेअर सामान्य जनतेतनं उभे करायचे. तुम्ही शेअर कितीही विकत घेतले तरी तुम्हाला मतदान एकच. खरं म्हणजे ती तळागाळातली लोकशाही आहे. खरं म्हणजे गांधीजींचा जो विकासाचा पॅटर्न होता तो सहकाराद्वारा आहे. खरं म्हणजे आज फार गल्लीतल्या अर्थशास्त्रज्ञापासून अमर्त्य सेन यांच्यापर्यंत विकासाला जे बॉटम अप असं नाव देतात, तळातून विकास, तर मग त्याचा एक मूर्तिमंत आदर्श म्हणजे सहकार आहे. टिंगल करत होते, हे काही जमणार नाही, सरकार काही बॅकिंग देणार नाही. विठ्ठलराव विखे पाटील चक्रा मारायचे, त्यांना वेड्यात काढायचे, सरकारी अधिकारी बोलायचे सुद्धा नाहीत. तरी विठ्ठलराव विखे पाटलांनी गावागावात फिरून त्या काळात 1950 पूर्वी सर्वसामान्य जनतेकडनं 6.5 लाख रुपये उभे केले. ते मोठी रक्कम आहे. आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर ती 60-70 कोटीच्या आसपास सुद्धा निघेल. म्हणजे त्याची जी आत्ताची मार्केट व्हॅल्यू काढायची झाली तर. तेव्हा मग कोणाला तरी शहाणपण सुचलं आणि 1950चं जे मुंबई राज्य होतं त्यांनी ठरवलं की ठीक आहे, तुम्ही जेवढं भांडवल उभं केलं तेवढंच भांडवल मग शासन पण तुमच्याकरता ओतेल, साखर कारखाना उभा करा. तो प्रवरेच्या खोऱ्यामध्ये पहिला साखर कारखाना उभा राहिला. बघता बघता महाराष्ट्राचं चित्र पालटायला सुरुवात झाली. 31 डिसेंबर 1950ला हा पहिला साखर कारखान्याने काम, गळिताचा हंगाम पहिला प्रवरानगरचा चालू झाला. मग वसंतदादा पाटील, रत्नापण्णा कुंभार, नाशिकचे निफाडचे
काकासाहेब वाघ, प्रल्हाद पाटील कराड आणि तात्यासाहेब कोरे ही सगळी म्हणजे सहकार महर्षींची पहिली पिढी. नंतरच्या राजकारणात काय झालं गोष्ट वेगळी, पण हे खरोखर महर्षी यांनी आपल्या प्रदेशाचं चित्र बदललं, पालटलं, इकडच्या तिकडं करून टाकलं. जो प्रदेश असं काल उभं राहिलं तर डोळ्यांना रखरखीत वाटत होता, तो त्यांनी तिथे जीव ओतला, घाम ओतला. त्यातल्या अनेकांनी त्याची राजकीय किंमत पण वसूल केली. तात्यासाहेब कोरेंनी तर ती पण केली नाही. आता विनय कोरे राजकारणात आहे, विनय कोरेची मर्जी. पण तात्यासाहेब कोरेंचा पक्का निश्चय होता की आपण सक्रिय राजकारणात जायचंच नाही. तात्यासाहेब कोरेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये परत शब्द वापरतोय की एक चित्तथरारक, माझं मत आहे हा प्रसंग चित्तथरारक आहे, विचार केल्यावर लक्षात येणार आहे, मला खात्री आहे की येणार आहे लक्षात. प्रवरानगरला भेट देऊन आले, प्रवरेचा कारखाना चालू झाला होता. आत्मचरित्रात तात्यासाहेबांनी लिहिलंय की परतीचा जो आम्ही प्रवास आहे ते गाडीत कोणी बोलत नव्हतं एकमेकाशी, कारण भारावलेलं वातावरण होतं. आणि मग तिकडे जे विखे पाटलांनी करून दाखवलं ते आता आपण आपल्या भागात म्हणजे वारणेला करून दाखवू असा निश्चय घेऊन आपण परत आलो. डोळ्याचं पारणं फिटतं ही वस्तुस्थिती आहे, जाऊन पहा वारणं. आणि हा दत्त दिगंबर आणि वाळवा आणि कुठले गिरणा साखर कारखान्यांचे जे प्रदेश आहेत, इकडे सातारा रोडने निघालं आणि पेठ नाक्यापाशी जर वळलं इस्लामपूरकडे तर असं जाताना एक उंचवटा खरोखर असा लागतो. आणि मी तर माझे होतातच प्रवास त्याच्यात, तिकडे असेल तर मी त्या उंचवट्याला थांबवतोच गाडी एकदा, कारण असं तिथे जर उभं राहिलं तर क्षितिजावर 5 साखर कारखाने दिसतात. त्यांचं आजचं चित्र काय हा प्रॉब्लेम आहे, आजारी इंडस्ट्री आहे. त्यातनं महाराष्ट्राचं राजकारण बिनसत गेलं आणि सहकारी चळवळी बिनसत गेली, हे मी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणतोय. पण मुळामध्ये सहकारी चळवळीचं योगदान फार प्रचंड मोठं आहे. तळातून विकास, जनसामान्यांचा सहभाग, व्यक्तीला सन्मान, याच्यामधनं तो सहकाराच्या द्वारे झालेला विकास आहे. मग बहुसंख्य जणांनी त्याची राजकीय किंमत वसूल केली. माझं म्हणणं आहे की ते जर भ्रष्टाचार करत नसतील, जे सगळे शाप पुढे सहकारी चळवळीला लागले, तर त्याची त्यांनी राजकीय किंमत वसूल करणं पण मी गैर समजत नाही. जनतेच्या विकासाला जीव द्यावा, तुला हवी तर त्याची विकास किंमत म्हणजे लोक मतं देतील ना, काम कर, लोकांची कामं कर, तो विकास कर, जनतेशी संपर्क ठेव, त्यांच्या अडीअडचणीला धावून जा आणि बळ आणि जीवन उभं करणारा ठर, ये निवडून, काय प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यात देशाचंच भलं आहे. म्हणजे नुसता राजकारणात आहे किंवा सहकारी चळवळीचा त्यांनी फायदा घेतला म्हणजे तो कोणी मुळात दुष्ट असं अजिबात मानण्याचं कारण नाही. वाईटपणा, दुष्टपणा चालू कुठे झाला तर जिथे सहकारी चळवळीचं रूपांतर झालं सरकारी चळवळीत, बघता बघता झालं. सहकारी चळवळीतले बहुसंख्य जण सत्तेत येऊन बसले, भांडवल देण्याचा फॉर्म्युला ठरला. महाराष्ट्रामध्ये बघता बघता इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स उभ्या राहिल्या, ते पण सुरुवात करताना साहेबांचं काम. त्यामुळे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका उभ्या राहिल्या, त्यामुळे गोरगरिबाचं डिपॉझिट तिथं ठेवलं जातं आणि व्याज मिळतं, हे चालू झालं. कृषी उत्पन्न बाजार समित्या उभ्या राहिल्या महाराष्ट्रभर, APMC तालुका पातळीला. त्यातून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतो का नाही मिळतो त्या लढ्याकडे आपण नंतर जाणार आहोत. इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर उभी राहिली, पंचायत राज यंत्रणा आली, त्यामध्ये तालुका पंचायतीवर ही तालुका पातळीच्या विकासाच्या आणि वेगवेगळे विकासाचे जे कार्यक्रम होते त्यांच्या जबाबदाऱ्या आल्या, त्याभोवती राजकारण आलं. पण हे विसरू नको यात की आजही जर महाराष्ट्र काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असेल तर त्याचं मुख्य कारण काँग्रेस संस्कृतीने गावागावामध्ये उभी केलेली सहकार चळवळ ही आहे. मला विश्वास आहे की आपण विचार करत ऐकतो. खरोखर तुम्ही पहा, समजा भारतीय जनता पक्ष जे जनतेपर्यंत पोचतो आणि तळ बेस तयार करतो, कसा करतो तर RSS म्हणजे BJP नाही, BJP म्हणजे RSS नाही, ते रिलेशनशिप वेगळे, त्याच्यात वेळ नाही घालवत आत्ताचा, पण शाखा आहेत, माणसांची जडणघडण तिथून होते, बेस तयार होतात. ते ज्या वेळेला राष्ट्रसेवा दल नीट चालू होतं आणि आता नरेंद्र दाभोळकर ते पुन्हा एकदा चांगलं चालवायचा प्रयत्न करतायत, ते आणि समाजवादी चळवळीचं नातं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसचंही काँग्रेस सेवा दल होतं, स्वातंत्र्यानंतर काय. तर आपल्याला जर ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची संस्थात्मक रचना, इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर नाही लक्षात आली तर आपल्याला वाटेल की काँग्रेसवाले फक्त सत्तेत बसतात, त्यामुळे सत्तेचा वापर करतात. आणि स्टँडर्ड आपल्या शहरी शब्दरचना आहेत की 5 वर्षातनं एकदा जनतेला तोंड दाखवतात, नंतर तोंडाला पानं पुसतात. आपली लोकशाही इतकी आता बावळट नाही राहिलेली. आणि मतदाराला पण अंडर एस्टिमेट करू नका. त्यामधल्या 5 वर्षांमध्ये जर लोकप्रतिनिधी दिसला नाही
तर लोकप्रतिनिधीला पण पुढची सत्ता पाहता येणार नाही, त्याला घरी बसायला लागेल. हे माहिती असतं लोकप्रतिनिधीला की लोक जाब विचारणार आहेत. तो शिकला का नाही शिकला, गावातला आहे का शहरातला, आणि कोणत्या विशिष्ट जातीपातीचा याचा संबंध नाही. उलट राजकीय जाणीवांमध्ये मध्यमवर्ग कमी पडतो. ज्याला आपण गोरगरीब बहुजन समाज म्हणत असू, गावाकडला म्हणे तथाकथित अशिक्षित किंवा निरक्षर किंवा अंधश्रद्धांचा बळी झालेला, पण त्याच्या राजकीय जाणीवा जागृत आहेत, त्या सहकार चळवळीद्वारे व्यक्त होतात. आणि काँग्रेस संस्कृतीने जी पकडून ठेवलेले बेस कुठले तळ, ते सगळ्या सहकारी इन्स्टिट्यूशन्स पण आहेत. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांवर विविध कार्यकर्त्यांची पकड असते, आणि सत्तेचं जे वाटप आहे आणि त्याच्या आधारे सत्तेची रचना नीट बांधायची, हे काँग्रेस, त्याच्यात राष्ट्रवादी आलं हे गृहीत धरा दरवेळी. मग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक प्रत्येक गावामध्ये आहेत. विविध कार्यकारी सोसायटी असं आपलं मराठी नाव आहे, शास्त्रशुद्ध इंग्लिश शब्द आहे तो प्रायमरी क्रेडिट सोसायटी. गाव पातळीला शेतकऱ्याला कर्ज देणारा कोण, 7/12वर त्याचा बोजा लागेल, तलाठी त्याच्यावर 7/12वर लिहितो तो बोजा, कुळखंड सदरी म्हणतात. कोण करतं ते? तर ती गाव पातळीची जी विविध कार्यकारी सोसायटी ती आहे. गावागावात त्याच्यात 2 तट आहेत. दोन्ही तट आधी काँग्रेसचे होते, आता एक तट स्वतःला राजकारणाच्या सोयीसाठी काँग्रेस म्हणतो म्हणून दुसरा राष्ट्रवादी म्हणतो. पण बेस जो पक्का आहे हा सहकारी चळवळीच्या द्वारा आहे. सहकारी चळवळीच्या अहितामध्ये नुसतं काँग्रेस संस्कृतीचं अहित नाहीये, महाराष्ट्राचं सुद्धा अहित आहे. आणि आता तर सहकारी चळवळीसमोर जागतिकीकरणाचंच आव्हान उभं आहे. म्हणजे आधी सहकारी चळवळीचं झालं सरकारीकरण, पाठोपाठ आला प्रचंड भ्रष्टाचार आणि भाईभतीचा वाद म्हणजे वशिलेबाजी. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या नातेवाईकांना बेतहाशा कर्जही द्यायची, त्याची सिक्युरिटी पण नाही. आपल्या गटातल्या शेतकऱ्याला एक भाव आणि जो आपल्या गटातला नाही त्याला वेगळा भाव. आपल्या गटातला जो शेतकरी नाही त्याचे ऊस घेऊच नका. 1995-96 सालापर्यंत तर साखर उद्योगाला लायसेन्सचं धोरण होतं आणि असं गुंतागुंतीची रचना होती. पहिल्यांदा सहकारी सोसायटी काढायची असेल तर आधी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीची मान्यता लागायची. ते राज्य शासनाचं काम. त्यांनी मान्यता दिली की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह मध्ये अकाउंट काढायचं आणि भांडवल गोळा करायला सुरुवात करायची. तो जो भांडवलाचा एक रेशो ठरलेला होता 1:9, की तुमचं जे उद्योगाचं एकूण भांडवल त्याचं 1 एवढं रेशो तुम्ही गोळा केलं की 9 शासन देईल. तर मग एक सोपं गणित होतं की कारखान्याचं भांडवल बेसिकली जर 10 कोटी असेल तर ते दाखवायचं 20 कोटी. पहिले 2 कोटी गोळा करायचे, मग शासनाकडनं 18 कोटी घ्यायचे, 2 कोटी पण खायचे, 18तले 10 बिझनेस उभा करायचा, आणखी 8 कोटी पण खायचे. निवडणूक लढवायची, जिंकून यायची. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, आणि सत्ता आल्यावर ह्या सहकारी संस्थांवर पकड ठेवायची. सहकारी संस्थांच्या पकडीचा वापर करून सत्तेवर पकड ठेवायची. हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बघता बघता झालं. भ्रष्टाचारच इन्स्टिट्यूशनलाइज झाला आणि ती आव्हानं जणू कमी की काय असं आता जागतिकीकरणाचं आव्हान आहे. कारण 1996 पासून ऊसाची झोनबंदी उठली आणि लायसेन्सिंगची पॉलिसी पण संपली. आपण जागतिकीकरणाचा रस्ता स्वीकारला. आता केंद्र सरकारचा साखर कारखाना काढायला लायसेन्स नाही लागत. किमान एक नियम जर पाळला की कुणालाही खुशाल ज्याच्याकडे भांडवल आहे तो साखर कारखाना काढू शकेल. ऊस कुठनं मिळव तुझी जबाबदारी. समाजवादी आर्थिक धोरणांच्या कालखंडात शेतकऱ्यावर बंधन होतं की झोन आखून दिलेले होते शेतकऱ्याला. या झोन मधल्यांनी ऊस आम्ही सांगतो त्या कारखान्यालाच घालायचा. त्यामुळे कारखानदार पॉवरफुल जागे असायचं की मी दिन तेवढा भाव, तू जातो कुठं. त्यामुळे ऊसाची पळवापळवी आणि चोऱ्या पण चालू व्हायच्या. 96 साली झोनबंदी उठली, सेना भाजपच्या सरकारने उठवली. माझा त्याच्यात अल्पसा वाटा आहे. मी मुख्यमंत्र्यांचा सचिव होतो. 4 गोष्टी सांगण्याचा. मी दावा नाही करत आहे दांभिक असा की मी घडवलं, नाही घडवलं. शरद जोशी उपोषणाला बसले होते, मी चळवळीत आधी होतोच, हे सगळ्यांना माहिती होतं. उपोषणाचा मी मुद्दा सांगितला, मुद्दा साखर उद्योगाबद्दलचा होता. म्हणून मग मुख्यमंत्री त्यांना शासनाने दिलेले जे विमान असतं ते घेऊन औरंगाबादला पोहोचले. शरद जोशींची चर्चा झाली. उपमुख्यमंत्री नात्याने मुंढे पण त्यावेळी तिथे होते. संध्याकाळी सर्वांनी मिळून जॉईंट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की झोनबंदीचं धोरण उठवतो. जागतिकीकरणाच्या धोरणाला ते सुसंगत होतं. म्हणजे शेतकऱ्याचं स्वातंत्र्य आलं त्याच्यात. आणि कारखानदाराला आता शेतकऱ्याचा गळा नाही आवळता येणार आहे. शेतकरी आता त्याला जो चांगला भाव देईल तिकडे पाठवू शकतो. टनाला भाव जो जास्ती चांगला देईल तिकडे पाठवू शकतो. लायसेन्सिंग गेलं, झोनबंदी उठली,
म्हणजे आता साखर कारखाना चालायचा असेल तर तो नीट चालला, कार्यक्षम चालला, व्यवस्थापन प्रोफेशनल असलं तरच चालेल, अन्यथा केवळ सरकारी बॅकअप ह्याच्यावर चालणार नाही. बघता बघता साखर उद्योगाला अवकळा आली. 2 वर्षीय पूर्वीच्या बजेटमध्ये शरद पवारांनी केंद्रातलं आपलं वजन वापरून बजेटमध्ये तरतूद करून घेतली. 10,000 कोटी रुपयांचं इंजेक्शन आहे महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला.